ख्रिश्चन आणि मुस्लिम हे दोन समाज आज देशात महाराष्ट्रात भेदरलेले आहेत आणि या भेदरलेल्या समाजाला पाठिंबा देण्याचं धाडस कुठलाही राजकीय पक्ष करायला तयार नाही। त्यांना भीती वाटते की ह्यांच्या बाजूने गेलो तर हिंदूचं मत मिळत नाही। पण मी आज सांगतो या दोन समाजाच्या पाठीमाग ताकदीने आमचे डीपीआयचे कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत। त्यांचा नाद करू नका, केला तर डीपीआयची गाठ आहे। आम्ही मांग मारच आहे आणि आमची कन्वर्ट झालेली आहेत। मुस्लिम परका नाही, मुस्लिम या देशाचा माणूस आमचा रक्त आहे मित्र। त्या औरंगाबाद मध्ये मुस्लिमाच्या ऐक्यामध्ये माणसं बसायची, मांगा माराच्या माणूस कोण बसायचे नाहीत। मांगा मारले म्हणले दाढी तर राखून बघूया की धंदा चांगला होती का। दाढी राखत राखत कडे आपलं मुस्लिम झालं ते। असे आमचे मुस्लिम बांधव आम्ही आहे ना, जरा दाढी काढली तर आम्हीच आहे की साहेब। मी दाढीवर बोलत नाही, पण जरा काढली तर नकट बिकट हेकट आम्हीच आहे की। का गोरं कोण आलं इकडं? हा समाज आमचा आहे, आम्ही बडवलेले बैल नाही। आम्ही ख्रिश्चन मुस्लिम बडवलेलं बैल नाही, अजून ताण आहे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाच्या चौकटीत आम्ही बोलतोय। चौकट मोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मोडल्याशिवाय मी राहणार नाही, हे लक्षात घ्या। तो नरेंद्र मोदी असू दे, शाह असू दे, इथला पंत असू दे आणि इथला चिंदी चोर असू दे, घटनेला हात घालाल त्या दिवशी बुडक्यातून हात काढू। नुसता बुडका नाही, पाकबादच करू। 500 लोकांनी आम्ही 28,000 कापल्यात का नाही? तो इतिहास असा आहे चांगले साहेब, पेशवा इंग्रजांना हटतच नव्हता, काय करायचं? आणि आमचं गडी गळ्यात गाडग, पाठीमाग पेसाठी लाज राखणं कपडा, पण गडेलट गबगबीत गडी। इंग्रज म्हटले शिळ खातायत, अंगाव कपडा नाही पण गबगबीतच आहेत। ह्यांचं सैन्य जर बनवलं तर त्यांचा बुक्काच होईल। म्हणून इंग्रजांनी आम्हाला सगळ्यांनी एकत्र केलं आणि सांगितलं चांगली चांगली कपडे घालायला देतो, शस्त्र चालवायला देतो, खायला देतो। आपली माणसं म्हटली एवढं कौतुक आमचं कोणी केलं नाही, काय करायचं ते सांगा। असं कौतुक आमचं कोणी केलं नाही, काय करायचं ते सांगा। इंग्रज म्हटले पेशवा मारायचा आहे, काय म्हणा आमच्या लोकांनी, हे आमच्या हाताचा मळ आहे म्हटले। आणि खरं ठरलं का नाही? 11 फलटणी तयार केल्या आणि त्यांचा पेशव्यांचा सेनापती नदीचं पाणी देवाला फेकत होता आम्हाला विजय मिळू दे म्हणून, ना आमची माणसं तलवारीला धार देत होती। देवाला पाणी घालून कधी युद्ध जिंकता येते का? तलवारीनं कापली 28,000। घटनेचा नाद केला तर ब्याला ठेवणार नाही, हा इशारा डीपीआयच्या वतीनं आम्ही देतोय। आमचा श्वास आहे घटना, आमचं अस्तित्व आहे घटना, आमचा जीव आहे घटना। ती घटना जर रद्द करण्याचा विचार स्वप्नात सुद्धा आणू नका, वंश सुद्धा शिल्लक राहणार नाही। पण कुणावर साहेब आम्ही दगड मारायची, कुणाशी युद्ध करायचं? आपल्याच गडे आहेत, लावणारा पुढे येणं झालाय, गोरा गडे आत येणं झाले आमच्या समोर। येऊ दे की पडवणेस, ताकद असेल तर समोर ये, मग आमची काय ताकद ते आम्ही दाखवतो। आमचंच गडी आंब्यानं आंबा पाडायचं दोरून तुझं, आंब्यानं आंबा पाडायला पण आंब्यानं पण आता दोन्ही ओळखलंय, ह्यो गडी आमचा खेळ करायला लागलाय। आणि म्हणून जारागे पाटील गेलेत का नाही मुंबईला? घाम सुटलाय त्याला,
काय कळावं काय कळणं झालंय. ब्लॉक झाली मुंबई. मी आज सांगतो, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महाराष्ट्रात हिंदू मुस्लिमांच्या 5 परिषदा होणार आहेत आणि 5वी परिषद बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी टोटल मुंबई ब्लॉक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमची ताकद काय त्यावेळेस कळेल. ख्रिश्चन मार खातोय, मुस्लिम मार खातोय, डोसक्यातनं काढा. 50-50 बकरी दिवसा कापते मुस्लिम. रक्त बघितल्यावर चक्कर येणारे आम्हाला भीती घाला लागलेल्या. रक्त बघून चक्कर येते ना, आम्ही रक्तातच आहे, ते आम्हाला भीती घाला लागलेल्या. कुठलं गणित आहे. ख्रिश्चन आमचा माणूस आहे. या देशामध्ये आम्हाला स्पर्श करत नव्हते कोण, शाळेत कोण घेत नव्हते. आमच्या सावलीचा विटाळ मानला जायचा. अशा काळात मिशनरी आला आणि आमच्या खांद्यावर हात ठेवून मला चल शाळेत, भारावून गेलो आणि आम्हीच ख्रिश्चन झालो ना रे. ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, शीख असतील, आम्ही बघितलेलं देव स्वीकारलेले आहेत. माणसानं डोळ्यानं बघितलेले देव स्वीकारलेत आम्ही. येशू जन्माला आलेला या देशात बघितलाय माणसानं, त्याच्या सेवेत आमचा ख्रिश्चन आहे. बुद्धाला माणसानं डोळ्यानं बघितलंय. 650 वर्ष त्याच्यावर राज्य होतं. तो बुद्ध आम्ही स्वीकारलाय. मोहम्मद पैगंबर माणसाने डोळ्यानं बघितलाय. बघितलं का नाही. तो मोहम्मद पैगंबर आम्ही स्वीकारलाय. शिकाणी बघितलेला देव स्वीकारलाय. तुझं राम मंदिर गळायला लागले. एकही मंदिर ह्यांनी बांधलेलं नाही. एकच हे शेवटचं ते गळालंय. एकही मंदिर या देशात त्यांनी बांधलेलं नाही. राजवाडे आमदार साहेब 84,000 बौद्ध विहार सम्राट अशोकाने देशात बांधली. ती जरा रंगवून काय तर देव म्हणून डिक्लेअर केल्या. ते बांध की तू. एक बौद्ध विहार गळत नाही. गळते का नाही. 1000 वर्ष ते मंदिर आहेत. जी कलाकार कलाकुसरी केलेलं कोरीव हे बौद्ध विहार आहेत. आणि बुद्धाला गुलाल बिल लावून मंदिर डिक्लेअर केले. अरे शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायला लागला. ते होऊ शकतंय का शिवाजी महाराजांचं मंदिर. स्मारक होऊ शकतंय. मंदिर म्हटले की आहे ते बिळ्यात नागोबा. विषय संपतोय. हे आमच्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला वाटेगाव मध्ये 10 लाखाचा चेक ह्या फडणवीसने दिला. काय म्हणून. अण्णाभाऊंच्या मंदिराला 10 लाख पोराडी परत पाठवला. लेका मंदिर नाही आमचा स्मारक आहे. आमचा इतिहास मोजू बघू लागलेले आहेत. आम्हाला हे धमक्या देऊ लागलेले आहेत. हा देश भूभाग नव्हे. हा देश 3.5% ब्राह्मण, 12.5% मराठा, 52% ओबीसी, 13% एससी, 7.5% एसटी आणि अल्पसंख्याक 10-12% असा देश आहे बाबा. आणि 3.5% आमच्यावर राज्य करतोय. आमचं इकडे जय जय कशाला म्हणताय. तेच जय काय दिलंय तुला. वाट लावली की देशाची नामची त्यानं. ही विश्वल्ली मित्र ओळखा. हे बीजेपीची नावाची विश्वल्ली घराघरात पसरू लागलेले आहे. त्याला रोखायचं असेल तर ब्राह्मणेतराने एक संघ सगळ्यांनी एक झालं पाहिजे. आम्ही कुणावर दगड मारणार नाही साहेब. दगड मारायचा कोणी आमच्यावरच पडतोय. आणि हे आपले पहिल्यांदा दंगल झाली की आज जाऊन बसते. ती येतच नाहीत पुढं. आम्ही कोणावर दगड मारणार नाही, कोणाची दंगल करणार नाही. कारण माणसं आमची आहेत. 97% समाज आमच्या एका रक्ताचा एका नाळेचा आहे. जी अजिंग म्हणतात ना परदेशातून आलेला आम्हाला म्हणतात परकी आहे. हाय काय तर गोरा कोण लाल भडक आहे का. आमचं तुमचं जमत म्हण.
काळी इद्री नकटी आम्ही, गोरा सांगतोय आम्हाला ही परकी आहे. लेका तू परका आहेस हे समजून घ्या माझ्या बांधवानो. ही विश्वली घराघरात येऊ लागलेले आहे. चुकून चुकून इलेक्शनच्या काळात त्या कमळावर बोट गेले तर घरात येऊन थासा तोडा ते बोट, तोडा बोट, तर हा देश ही संविधान टिकणार आहे. आज संविधान त्यांच्या ताब्यात आहे, त्याची मोडतोड ते करू लागलेले आहेत का नाही. आणि आमच्या हातात कटोरे दिले. दिकी दिकी राज्य आमचं असायला पाहिजे होतं. बाबासाहेबांनी राजाचा मुलगा राजा उद्ध्वस्त केलं, आणि जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष होईल त्याला मताचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी दिला का नाही. त्यांचा एक सहकारी म्हटलं मिस्टर आंबेडकर आज लय आनंद दिसतंय, काय झालंय. बाबासाहेब म्हटले राजाचा मुलगा राजाचा मुलगा उद्ध्वस्त केलाय, जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष होईल त्याला मी मताचा अधिकार दिल्यामुळे मला आनंद झालाय. तो त्यांचा सहकारी म्हटला मग काय फरक पडणार आहे. बाबासाहेब म्हटले एखाद्या झोपडीची मत आपल्या बाळाच्या पाळण्याची दोरी हातात घेऊन झोपवत असताना स्वप्न बघेल आज ना उद्या हा झोपडीतला माझा मुलगा या देशाचा पंतप्रधान होईल, राष्ट्रपती होईल. स्वप्न देऊन आलोय. माझ्या बांधवांनो ते स्वप्न 75 वर्षामध्ये साकार झालेलं नाही. आणि मी खात्रीने सांगतो ही लाट अशीच वाढत गेली. एक दिवस तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन किमान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजिंक्य भैया होणार आहे, नाव डिक्लेअर केलेलं आहे. मित्र का स्वप्न बघायला नको, काय बघायला नको का. इलेक्शन डिक्लेअर झाली, कोल्हापूरची माणसं बापल्या डोक्याला डोकं लावून आवाड्याच्या घरात तिकीट कोणाला मिळालं. तुझं कोण आहे का नाही, तू काय काढलेस का नाही. आपल्या पोरांची चर्चा झाली पाहिजे. पंचायत समिती असेल, झडपी असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, आमची पोरं तिथं गेली पाहिजेत. बाबासाहेब म्हटले सगळ्या विकासाचे गुरु की राजकारण आहे. आवळे साहेब सगळ्या विकासाची गुरु किल्ली राजकारण आहे, तीच आमच्या कनवटीला नाही. त्यांच्या कनवटीला अडकून आम्ही म्हणते देखी देखी. ही परिषद राजकीय दृष्ट्या सुद्धा जागृती निर्माण करणारी परिषद आहे. ख्रिश्चन मुस्लिम अल्पसंख्याकांना आधार देणारी परिषद आहे. या घटनेनं अल्पसंख्याक म्हणून एक आयोग नेमलेला आहे. त्या आयोगाचं काय केलंय. का ख्रिश्चनांना मिळत नाही, का मुस्लिमांना. अरे ख्रिश्चन स्वतःच्या खर्चानं मस्जिद बांधतोय आणि तू वर्गणी काढून बांधतायस. तिजोरीतले पैसे घेतात आणि बांधतात. अरे स्वतः ख्रिश्चन मस्जिदी हे बांधतोय, चर्चेस बांधतोय, स्वतः मुस्लिम मस्जिद बांधतायत. बांधताय का नाही. 5 पैसे आमच्याकडे नाही त्यांचं द्यायला पाहिजे का नाही. मत आमची राजा ह्यो, लाईट बिल आमचं जाते, पाणीपट्टी आमचं जाते, घरपट्टी आमची जाते, रोडचा टॅक्स जातोय. तिजोरी भरल्यानंतर म्हणतात तुम्हाला काय नाही. जसं आमची तिजोरीतला आमचा हिस्सा तुम्ही रोखलाय तसाच आम्ही मताचा हिस्सा सुद्धा देणार नाही. दिलाच तर डीपीच्या कार्यकर्ता देणार एवढं घोषणा करा, आपोआप येते दारात. आम्हाला साहेब श्रीनिवास साहेब ग्राह्य मानलंय आम्हाला. यांनी हे कुठे जातात, यांना जरा दिलं की 10 वाजताच मतदान करतात. ही जी मानसिकता डेव्हलप झाल्या अजिंक्य भाया, ते रोखलं पाहिजे, त्याला छेद दिला पाहिजे. काय देतात आम्हाला हे, कधी काय दिलंय आम्हाला ह्यांनी. मस्जिदीला पैसा नाही, गुरुद्वाराला पैसा नाही, चर्चेतनं पैसा नाही, तिजोरीतनं ह्यांची मंदिर बांधली जात आहेत, ह्यांच्या सगळ्या चैन्या चाललेल्या आहेत. आमचं मत आहे का नाही. एका मतात सभागृह पडले का नाही केंद्रातलं. एका मताच्या फरकानं सभागृह पडले आणि पुंजकच आहे ती. त्याचं भान त्यांना यायचं असेल तर ह्या समाजाने राजकारणात सुद्धा उतरलं पाहिजे. आवळे साहेब आणि आमच्यामुळे पडत्यात का नाही एवढं तर दाखवलं पाहिजे.
आमच्यामुळे म्हणून पडलो पण कोण म्हणत नाही आणि निवडून पण आलो म्हणत नाहीत. का म्हणतंय? आमच्यामुळे मुस्लिमांच्यामुळे कोण निवडून आलो आणि पडलो असं म्हणत नाही. ख्रिश्चनांच्यामुळे कोण निवडून आलो आणि पडतो असं म्हणत नाही. मागासवर्गीयांच्यामुळे निवडून आलो पडतो असं कोण म्हणत नाही. आम्हीच पासंग आहे, त्याचं भान त्यांना नाही. पासंग कळते का? सोनाराचा तराजू असतोय, समान झालं की एवढंच पासंग असते. जिकडे टाकल तिकडे वजन जास्त होते. आम्ही पासंग आहे, ती मान आहे का नाही, त्याची किंमत त्यांना नाही. हे पासंग आपणाला त्यांच्या विरोधात वापरावं लागेल. हे लक्षात घ्या माझ्या बांधवांनो. मत पैशावर देणं बंद करा, जेवणावळी बंद करा. अरे मत म्हणजे तुमचा स्वाभिमान आहे. मत म्हणजे स्वतःचा संसार सुखी करण्याचं ते साधन आहे. असं मत, ताकदीचं मत, सत्ता बदलणारं मत ख्रिश्चनांचं आहे का नाही, मुस्लिमांचं आहे का नाही, आमचं आहे का नाही. त्याची किंमत त्यांना वाटणं झाल्या. आणि ह्यांना कायम दाबून ठेवायचं, भीतीच्या वातावरणात जगवायचं म्हणून ही लुंगी सुंगी बाहेर काढल्या. ती लुंगी सुंगी ज्याला कुत्र विचारत नाही ते आमच्यावर गुरगुरायला लागलंय. पण कुत्र्याला कसं लोळवायचं याची कला आमच्याकडे आहे. अजिंक्य भैया म्हणतात, मस्तवाल मस्तवाल रेड्याना बैलाला व्यसन घालणारी आणि त्याला कवेत ठेवणारी जात आमची आहे. तू तर कुठलं 3.5 फुटाचं. आणि म्हणून समाज दूषित करणं, समाजामध्ये गैरसमज पसरवणं, घटनेच्या चौकटीला धक्का लागतोय. ह्या माझ्या बांधवांनो, दिवसा ढवळ्या राज्य घटना दिल्लीमध्ये जाळी का नाही. पंतप्रधान बोलायला तयार नाही, अर्थ तो मूक संमती देतोय का नाही. ख्रिश्चन मुस्लिमांच्या विरोधात दिलं की त्याला प्रमोशन देतोय. आणि इथला किडा सांगलीचा काय म्हणतोय, छूट आहे 15 ऑगस्ट. म्हटलं का नाही, छूट आहे 15 ऑगस्ट. कुठला तिरंगा आम्हाला मान्य नाही. ह्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे, देशद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे. आणि आम्ही बोललो असतो तर लगेच पोलीस, चला त्याला टक्कर की. जे उघड उघड बोलतोय, हा मिशा अलीकडे मी कमी केल्या, त्या लय मिशेदार होत्यात आमच्यात. असंच होतं सगळं, पण त्याच्यात जटा होताना आम्ही काढल्या. त्याला मिळायचं नाही, वाव व्हायच्या म्हणून आम्ही खरडल्या. याचा अर्थ मिशीवालीच आम्ही आहे. तेव्हा लय मिशीच्या पंचक्यानं आम्हाला सांगायचं नाही. आला सांगाव तर घेऊ शिंगावर, ही भाषा तुम्हाला वापरावी लागेल. आणि ख्रिश्चनानो, मरणाला कशाला घाबरताय? तुम्हीच म्हणताय आम्ही पुन्हा उठणार आहे. मरले तर काय बिघडतंय? अब्राम साहेब हे म्हणतात काय, आम्ही पुन्हा उठणार आहे. मरणाला कशाला घाबरायचं? तुमच्या आम्हाला उठवा, आम्ही मरायला तयार आहे, आम्हाला उठवा. 2 वेळा जर आमचा जन्म होणार असेल तर आम्ही काय घाबरणार नाही. आम्हाला पण तुमच्या सोबत घ्यान उठवा, मग दुसरी लढाई करू आपण. ही मरणाला न भिणारी जात आमची आहे का नाही. लहुजी वस्ताद साळवे सारखा एक ताकदीचा माणूस, सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंच्या आडवा गेल्यानंतर काय म्हटला लहुजी वस्ताद साळवे? पुण्यामध्ये बोलला, दोघांच्या केसाला धक्का लागला तर ब्राह्मणानो त्या शनिवार वाड्यात घालून पिटवून मारेन. हे वाक्य आहे लहुजी वस्ताद साळवेंचं. जरा घ्या तर बाबणाचं नाव घेतोय, हुशार आहे तो. पहिल्यांदा मराठ्यांच्या डोक्यात ब्राह्मण विरुद्ध विष पेरतोय तो, त्याचं आम्ही अभिनंदन करतोय. आमचा शत्रू परकीय आहे, आमचा शत्रू या देशातला शत्रू नाही. गोर तेवढा आमचा शत्रू आहे. सगळ्यांनी ठरवा, काड्या लावत चालल्यात, राखेल वतत चालल्यात. पडळकर बाबा आमचा तू आहेस,
एक घटना सांगतो तुम्हाला, हे कशी विष पेरतात. मंडल आयोग लागू करणार म्हटल्यानंतर बीजेपीनं देश पेटवला, देश पेटवला. झोपडी पेटली व्हीपीच्या नावावर, घरं पेटली मंडळाच्या विरोधात. अरे हे विलिंग्डन कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज, हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना, कुठलं वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजच्या लोकांनी मोर्चा काढला मंडल आयोगाच्या विरोधात. त्या मोर्चामध्ये जानकर होता, महादेव जानकर. मंडल आयोगाच्या विरोधात घोषणा. मी म्हटलं इकडे इकडे इकडे, तू का घोषणा द्यालेस? तो म्हटला मांगा महाराणाने दिला. अरे ओबीसी म्हणजे धनगर आहे, त्याच्यासाठी मंडल आयोग आहे. मग ते बाहेर पडलं आणि मग त्यानं पक्ष काढला आणि त्याच्या विरोधात बोलायला लागला. भडकावला आम्ही, मांगा महाराणा दिलं, मागासवर्गाने दिलं, ओबीसीच्या विरोधात उभा केला. मित्रांनो, मराठाला मराठाच्या विरोधात फितवायचं चाललंय, दलितांना दलितांच्या विरोधात फितवायचं चाललंय, अल्पसंख्याकाच्या विरोधात दलितांना उठवायचं चाललंय. ही खिळी आमची नाही, फडणवीसची आहे. पण फडणवीस एवढं सोपं नाही बाबा. शरद पवारला उठते तिरते शिवाय द्यायला लावलाय. गोष्ट सांगतो, जीर्ण झालेली मांजरी उन्हाला जाऊन सकाळची पडायची आणि उंदीर एक यायचं त्याच्या भोवतान फिरायचं. बायको होतीस, बायको होतीस. तो अक्कत नव्हती त्या मांजरीला, एवढी जीर्ण झाली, आजारी पडली होती. ती मांजरीला दररोज फिरायचं, बायको होतीस. मांजरीनं मांजरांना गोळा केलं आणि सारखं येऊन दिवस ते बायको होतीस, बायको होतीस. मांजर म्हटले हो म्हणून सांग. दुसऱ्या दिवशी आला उंदीर फडणवीस नावाचा. बायको होतीस? मांजरी म्हणले होतो. आनंद झाला मांजरांना, उंदरांना. आता मांजरच पाहुणं म्हटलं आम्हाला कसला धोका. आणि मग मांजराने सांगितलं तिला पुढची इलेक्शन तारीख धर. तर मांजराने मांजरीला खाऊ पिऊ केलेलं केलंय, केलंय का नाही. आणि लग्न ठरलं अंतरपाठ मध्ये. एक मांजरानं तुतारी फुकली, डुईसेक डुईसेक डुईसेक. प्रत्येकाने एक एक उचला, प्रत्येकाने एक एक उचला. बायकून नवऱ्यालाच उचलला. तुटून पडली मांजर, फस्त झाली. एक दिवस फडणवीस हे तुमचं काम असं होणार आहे. उंदराची ताकद किती, मांजराची किती, असं तर भान ठेवून भांडणं लावा आमच्यात. माझ्या बांधवांनो, ख्रिश्चन मुस्लिम परिषद आम्ही घेणार आहे. दुसरी परिषद साहेब तुम्ही जबाबदारी घ्यायची आहे. दुसरी परिषद औरंगाबाद मध्ये होईल. जलील म्हटले मी उद्घाटक व्हायला तयार आहे. आमची बोलणी झाली माझ्या अजिंक्यची. तिसरी परिषद नागपूरमध्ये त्यांच्या नाकावर टिचून होईल. चौथी परिषद पुण्याला होईल त्यांच्या अड्ड्यात. आणि पाचवी परिषद फडणवीस जसं जराग्यानं मुंबई ब्लॉक केले, त्या एप्रिल महिन्यामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीच्या महिन्यामध्ये मुंबई आम्ही ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही. ती पाचवी परिषद मुंबईमध्ये होईल. कळलं आमची ताकद काय आहे. मी भारावून गेलो साहेब, किती मस्जिद आहेत सांगलीमध्ये, चर्चेस मी मोजली साहेब, आवळे साहेब 35 चर्चेस आहे तिथं. आणि न येणाऱ्यावर सुद्धा आशीर्वाद मागतात. साहेब मी एका चर्चमध्ये गेलो, मी भारावून आलो. माणसं एकमेकाची पाय धुत होती, एकमेकाचं पाय. ख्रिश्चन माणसं एकमेकाचं पाय धुतात, आशीर्वाद देतात. आणि इकडे आमचं पाय तोडायची भाषा करतात. कसं राहू तुझ्या धर्मात आम्ही? आमचं पाय तोडणारा तू, आम्ही राहू का तिथं? धर्म महत्वाचा नाही, देश महत्वाचा आहे. देशाचे शत्रू आज आमच्यावर हल्ले करतायत. आणि म्हणून सगळ्यांनी सावध होऊन एक संघ होऊन या सांगलीमध्ये मी अजिंक्यना फोन केला, असं करायचं कुठं? अजिंक्य म्हटले सांगलीतच पहिल्यांदा झालं पाहिजे, त्याशिवाय महाराष्ट्र पेटत नाही. अजिंक्य बहिणीने आम्हाला
आमची चर्चा झाली, आमची सगळी पोरं बसली आहेत. आमची डीप्याची पोरं म्हणजे साधी नाहीत. आमचे वायदंडे आले तर बघा, पोलिसातून रिटायर झालेत. 6.5 फूट गडी आहे, लांब न मारलं तर पडल खाली. ती असला हात आहेत गड्यांचा आमच्या. अशी ही सगळी फलटण. अजिंक्यना मी सांगतो, आमचं काय लय दिवस राहिलेले नाहीत, पण एक सैनिकाची फलटण तयार करा, कट्टर पोरं तयार करा, आली की तुटून पडली पाहिजेत अशी फलटण तयार करा. आहे का नाही? करायचं का? ती बँडवर नाचणारी नव आणि काट्या अशा करणारी नव, काट्या घालणारी फलटण तयार करा. करणार का नाही? करा. आणि प्रत्येकानं त्याचा सैनिक व्हा. ड्रेस शिवा, ड्रेस शिवा त्यांचं. कसलं का असं नाही इद्र बिद्र, पण लय भारी आहे ते. तुटून पडले की मागच हटत नाही. म्हणून माझ्या बांधवानो, आपलं सुद्धा सैनिक का हो? RSS नावाचा का संघटन पाहिजे? का शस्त्र संचालन होत आहे त्यांचा? कशासाठी हे शस्त्र संचालन? देशाच्या रक्षणासाठी फौज तयार केल्या बाबासाहेब आंबेडकरांनी, केल्या का नाही? अंतर्गत संरक्षणासाठी SRP आहेत का नाहीत? पोलीस आहेत, कमी पडले तर होमगार्ड आहेत, कमी पडलं तर कॉलेजमध्ये NCC चे कॅडेट्स आहेत. तू का काट्या फिरवालेस? कुणाला फिरवणार आहेस तू? RSS ला वाटतो. मध्ये एकदा त्यांचा अध्यक्ष म्हटला, सीमेवर आम्ही जातो की जा की. तिथे गेल्यावर काय होते कळतंय. सैनिकांचं वैशिष्ट्य सांगतो, ज्यावेळेस सगळ्या फलटणी फेल होतात त्यावेळेस महार बटालियन पाठवतात. का? महार बटालियन बेडकं पण खाते, साप पण खाते, काय मिळते खाते, पुढे जाते. आणि ते काय म्हणतात, उपास आहे आमचा जरा. महार बटालियन नाही शिकवलंय, खा बेडकं खा, पण पुढे तुटून पड. आमचं सैन्य सुद्धा आम्हाला तयार करावं लागेल. कुणाला मारायसाठी नव्हे, आपल्या स्वसंरक्षणासाठी. बुद्ध म्हटले, महावीर म्हटले, येशू म्हटले, मोहम्मद पैगंबर म्हटले, कुणाला जाऊन मारू नको, ती हत्या आहे. पण एखादा घरात तलवार घेऊन आला तर हात वर करून बसणं तो सुद्धा गुन्हा आहे. स्वसंरक्षणासाठी पुढचा गडी जर मारला मी तर बाबासाहेबांनी घटने 302 मधून निर्दोष सोडलेला आहे. निर्दोष. सारखं आमचं झालं, मारलं मार की तू. मला सांग, मारलंय सर, मार. घरात घेऊन घुसून मारतात हे. मारलं मार. ती तयारी आम्ही करणार आहे. आमच्या घरात यायचा नाद करू नका, मस्जिदीमध्ये यायचा नाद करू नका, चर्चेस मध्ये यायचा नाद करू नका. जर आत घुसला तर परत जाणं. ते कोकणातलं पिट्टू, अजिंक्य, कोकणातलं पिट्टू मस्जिदीमध्ये घुसून मारले का जाशील का परत? 3 वेळेस मुस्लिम नमाज पडतोय का नाही? 5 वेळेस. आणि एक वेळेस म्हणतोय मस्जिदीमध्ये घुसू. हाय स्वीगिड्ड. काय बोलतात? बोलणं ठीक आहे, कुणी बोलावं? सत्ताधाऱ्याने बोलावं, सत्ताधाऱ्याच्या लोकप्रतिनिधी बोलावं, हे फार गंभीर बाब आहे. पडळकर या सत्ताधाऱ्यामधला एक प्रतिनिधी आहे, तो बोलतोय ते गिड्ड बिटक सत्तेतला ते बोलतोय, गंभीर बाब आहे. विरोधकाने एखाद्या बोललं तर आम्ही मान्य केलं असतं, पण सत्ताधारी बोलू लागलेले आहेत. आणि फडणवीस हसतोय. आहे का? शानायस का? जरा ऐक, शाण्यासारखं वाघ. लय दिवस आल्यात आता. लोक सगळेच कंटाळ्यात. दलित कंटाळ्यात, मुस्लिम कंटाळ्यात, सगळे अल्पसंख्याक कंटाळ्यात, मागासवर्गीय कंटाळ्यात. सगळ्यांच्या नोकऱ्यांची वाट लावली, भीक मागायला लावले. आणि नरेंद्र मोदी म्हणतोय नोकऱ्या करा की काय, वडापावाचा गाड काढा की. तू काढ की. तू म्हटला नोकऱ्या मग कशाला पाहिजे, वडापावचं गाड काढा की. तू काढ की. RSSच्या अध्यक्षाला सांगितलं रस्त्याला वडापाव विक म्हणून. आम्हाला वडापाव विकायला सांगतात आणि तू पाची बोट.
हे चालायचं नाही. बाबासाहेबांनी सगळ्यांना समान अधिकार दिलेत आणि म्हणून मी सांगलीमधून हे बोलतोय. तुम्ही माणूस आहात, धर्म जात वेगळी. बाबासाहेबांनी घटना धर्मनिरपेक्ष दिल्या. कुठल्या धर्माचा देश नाही. माझ्या बांधवांना एक सांगतो शेवटी, ही पिलावळ आजची नाही पिलावळ. घटना तयार होत असताना एक बिल पुढे आलं, ह्या देशाचं नाव काय असावं. ह्या पिलावळीने सांगितलं तिकडे पाकिस्तान तर इकडे हिंदुस्थान. बाबासाहेब त्याला नकार दिला. बाबासाहेब म्हटले माझी घटना धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्येक धर्माची माणसं या देशात राहतात. तर हिंदुस्थान म्हटलं, ख्रिश्चनांनी काय करायचं, मुस्लिमांनी काय करायचं, शिखांनी काय करायचं, बौद्धांनी काय करायचं. पुन्हा नावासाठी देश तुटेल फुटेल. मग बाबासाहेबांनी सांगितलं ह्या देशाचं नाव भारत आणि इंग्रजीमध्ये इंडिया. त्या राहुल गांधीला पण सांगायचं पाहिजे, सारखं हिंदुस्थानच म्हणतंय ती. भारत नावा लिगली, इंडिया कट केलं इथपर्यंत आल्यात ते. ज्या दिवशी भारत हे नाव पुसण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस हिंदुस्थान विरोध भारत अशी लढाई होईल आणि भारताच्या बाजूला आम्ही लढू. हा इशारा या परिषदेच्या माध्यमातून देतोय. भारताचे आम्ही आहे, हिंदुस्थान हा देश नाही, ह्याचं भान त्यांना असलं पाहिजे. ते म्हणाले तिकडे हिरवा झेंडा तर इकडे भगवा. बाबासाहेब म्हणले नो, अनेक रंग आहेत, निळा आहे, पिवळा आहे, गुलाबी, सगळेच रंगच आहेत. रंगासाठी देश तुटेल फुटेल. बाबासाहेबांनी ते नाकारलं आणि या देशाचा राष्ट्रध्वज भगवा, त्याच्यामध्ये अशोक चक्र मारलं. तिरंगा, बरोबर नाही. आणि हे तिरंग्याला वंदनाच देत नाहीत. भगव्याचा आम्ही अपमान करत नाही, आमचा तो रंग आहे. पण या देशाचा रंग तीन आहे, तो तिरंगा. ह्या देशाचा राष्ट्रध्वज आहे. RSS वाले राष्ट्रध्वजाला मानवंदना देत आहेत. तो ह्या देशाशी केलेली प्रतारणा आहे. ते किडा काय म्हटला, आम्ही नाही तिरंगा मानणार. का कशाला राहिलाय भारतात, जा की तिकडे. ते म्हणत होते ह्या देशाचं राष्ट्रगीत वंदे मातरम पाहिजे. बाबासाहेब म्हणले ओट आणि वाचलं. ते एकाच धर्माचं गुणगान गाणारं गाणं होतं. बाबासाहेब म्हटले एकाच धर्माचं गुणगान गाणू लागलो तर इतर धर्माचं काय. मग बाबासाहेब ते नाकारलं. जनगण मन आणलं का नाही. अजून म्हणतात वंदे मातरम म्हणा, भगवाचा आणा आणि हिंदुस्थानच करा. का हे सगळं विदारक चित्र या देशामध्ये ह्या 3.5% वाल्यांनी तयार केलंय. त्याला छेद द्यायचा असेल तर आपण संघटित राहिलं पाहिजे. मी जाता जाता मुस्लिम ख्रिश्चनांना सांगतो, भिवू नका. तिकडनं आला नाही सा, आमच्याच गडी तिकडे गेल्यात. शांत का, बडवलेल्या बैलासारखं वागू नका. अरे अमेरिका ख्रिश्चन अजिंक्य आहे का नाही. अमेरिका ख्रिश्चन आहे, आम्ही पण ख्रिश्चन आहे. बायबल तिकडे पण आहे, इकडे पण आहे का नाही. जरा लाजे नकळ काढली अमेरिकेची, त्याला शोधला, मारला, प्रार्थना करून समुद्रात पुरला. मी मुद्दाम सांगतोय. आणि इकडे म्हणतात इकडे मारले की घाल पुढे का. नाही 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 नाही, पुरला. हे डोसक्यात ठेवा. न भिणाऱ्यालाच माणूस भीती दाखवतो. आवळे साहेब मरण शेवटी आहेच की, का जगाला आलाय. सुकुमार कांबळेला मारणारा किड पडून मरल, म्हातार होऊन मरल, आणि आमचे कोणतर मारतील, मरण आहेच की त्याला. आणि म्हणून माझ्या बांधवांना समाज जागृती करण्यासाठी आज जसे त्यांचे आमच्यावर हल्ले चालू आहेत तशी वैचारिक बैठक तुमची झाली पाहिजे आणि घटनेच्या चौकटीत राहून आपण त्याला विरोध केला पाहिजे. ते कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च सगळ्यांना सांगतो, डीपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांना, मी जे ठराव वाचतोय त्या ठरावाला टाळ्याच्या गजरेत तुम्ही त्याला पाठिंबा द्यायचा आहे. पहिला ठराव असा आहे, ख्रिश्चन व मुस्लिम या धार्मिक समूहाला प्रत्येकी 5% आरक्षण मिळालं पाहिजे. मुस्लिम धर्मियांना कोर्टानं 5% डिक्लेअर केलं, पण हे दिना झाल्यात. 5% आरक्षण पाहिजे का नको. 50 काढूया की. SC ST OBC ना 50% आहेत, तिकडे मोकळच आहे.
ख्रिश्चन मुस्लिमांना 5% आरक्षणाची तरतूद केली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ख्रिश्चन व मुस्लिम समाजाचे गुणवंत 100 विद्यार्थी वसतिगृहासाठी वसतिगृह बांधली पाहिजेत. साहेब भैया स्वतःच्या खर्चाने शिकतात, हे कायच मिळत नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुला मुलींचं गुणवंत विद्यार्थी वसतिगृह बनवून त्या 2 समाजाची वसतिगृह झाली पाहिजेत. जावा कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांनी 21 वसतिगृह बांधलेत. का माहित आहे का? शाहू महाराज एक वेळेस हत्तीहून गेले ते कुंभोजला, पोरं बघायला हल्ली ते आली, सोंड वगैरे सगळीच पळून गेली पोरं, एकच राहिलं होतं पोरग ते कर्मवीर अण्णा. महाराज म्हणले काय बघतोयस रे? अण्णा म्हटले हत्तीवर हत्ती बसलेला बघतोय. अरे म्हणले उचला त्याला धाडशे, त्याला नेलं कोल्हापूरला, बोर्डिंग मध्ये घातलं. 2 वर्षानंतर शाहू महाराज 2 महिन्यानंतर गेले, पोरग कसं शिकते कुणब्याचं बघायला गेले तर ओळीनं बामणाचे पोर अभ्यासाला. महाराज म्हटले मी कुणब्याचं पोर आणलं ते कुठं आहे की? म्हटले कुठं आहे? रानात भांगला लागले. ते म्हटले तुम्ही अभ्यास करता ते भांग करते? होय म्हटले, धंदा शिक्षणाचा आमचा म्हणून अभ्यास करतोय. कुणबी असल्यामुळे त्याला रानातच घातलाय म्हटले. सर्र झालं शाहू महाराजांना. आणि मग महाराजांनी प्रत्येक जाती धर्माची 21 बोर्डिंग काढलेत. 21. जगा भारताचा सर्वे झाला. सगळ्यात शिक्षणाचं प्रमाण कुठं असेल तर ते कोल्हापूरच्या संस्थानिकात जास्त आहे. मात्र हो त्या पार्श्वभूमीवर आम्ही म्हणतो ख्रिश्चन मुस्लिमांची सुद्धा वसतिगृह झाली पाहिजे, कुठे बघायलाच मिळत नाही. अल्पसंख्याक आयोगावर अल्पसंख्याक लोकांना सदस्य म्हणून नेमलं पाहिजे, बरोबर की नाही? दुसरेच गडी आहेत खायला. आम्हाला कळालं पाहिजे अल्पसंख्याकांचा कारभार 2 समाजाला, तर आमचा हिस्सा मी काढून घेऊ शकतो. म्हणून तो ठराव आम्ही मोठ्या ताकदीनं तुम्ही तो मंजूर करावा असं मी विनंती करतो. गोवंश हत्या बंदीचा कायदा रद्द झाला पाहिजे. का अमेरिकेत जाऊन अडव की गायला जग खातोय. आमचा तसा विरोध नाही गोवंश हत्या बंदीला, पण हेच खाऊ नको तेच खाऊ नको, हेच का कापताय? अरे आमचं खाद्य आहे ती. 2 महिने बंद असल्यामुळे आमचा हाल झालाय आवळे साहेब. 700-800 रुपयाचं काय घ्यायला जमाना 200 गरगरीत होत होतं आमचं. होत होतं का नाही? ते सुद्धा बंद केले यांनी. अरे खाण्याचा धंदा नाही तो. ह्या देशामध्ये 120 प्रोडक्ट्स त्या जनावरांच्या पासून होतात तयार. लय टेंबाकोणी मिळवायचा नाही, मी शाकाहारी आहे. कोण शाकाहारी नाही? गोळ्या खातोय आपण, बिलबिल तलपर का प्लॅस्टिकचं आहे का? प्लॅस्टिकचं खाल्लं तर जगल का? जनावराच्या रक्तीपासून टलपर बनतात, खात्यात ही. बरं वाटलं तर रक्ती खातच रक्ती. साखर ह्याच्यापासून पांढरी होते, शाबू ह्याच्यापासून पांढरा होतो. जनावरांच्या खाद्यामध्ये हाडाची भुकटी मीठ म्हणून टाकतात. कंगव फण्या ह्याच्यापासून बनतात. आणि नरेंद्र मोदी आता उघड झालंय, कत्तलखान्या काढून नरेंद्र मोदींनी बीजेपीला 5 कोटी घेतल्यात मदत म्हणून. तिथं जा की नरेंद्र मोदीला सांगायला हे खाद्य आमचं आहे, ते आम्ही खाल्लाय. 2 वर्ष आमच्या हाडं दुखाल्यात साहेब. 2 महिन्यात कॅल्शियमच नाही आम्हाला. गुडघं दुखायला आल्यात. कॅल्शियम त्याच्यातून मिळतंय. ज्या कॅल्शियमच्या गोळ्या आहेत त्या हाडाच्या आहेत. कॅल्शियमच्या गोळ्याचे सर देते डॉक्टर, त्या हाडापासून कॅल्शियमच्या गोळ्या बनतात. कोणी टेंबा मिरवायचा नाही, मी शाकाहारी आहे, तो सुद्धा मांसाहारीच आहे. तर वेळ झालेल. मी अजिंक्य कत्तलखान्याचं आंदोलन चालू होतं. कलेक्टरने मिटिंग बोलवली. आम्ही कत्तलखान्याच्या बाजून व्यापारी आणि हे आमचे सांगलीतले नावं सांगतो, बर्वे नीता केळकर सगळं परांजपे ह्यांनी वर्णन असं केलं, किळस यायला पाहिजे वकील ह्या कलेक्टरला. झटक्यात कत्तलखाना बंद केला. मी उठलो साहेब, मी एक प्राध्यापक आहे, अनुभवातलं बोलतो आणि सायन्सचं बोलणार आहे म्हटलं. हे म्हणतात करबी चढवताना चरबी चढवताना नाक धरून आम्ही खातो, मला उलट्या होतात. त्याच्या उलट आहे म्हटलं आमचं. वासावरून आमची माणसं 4-4 भाकऱ्या जास्त खातात.
नुसता वास आला तर आमची म्हातारी माणसं 4-4 भाकऱ्या खातात. तो आमचा सुगंध आहे, आमचा गंध आहे साहेब म्हटलं. चरबी कडवताना जी चुनचुनी राहते, फ्रीज नसताना 6-6 महिने टिकते घरात, ते आम्ही खातोय. आणि त्याच्यापासून जे तेल निघतंय त्या तेलाचा साबण नीता केळकर वापरत्या म्हटलं. असं लय उदाहरणं सांगितली. कलेक्टरला तोंडाला पाणी सुटलं. कलेक्टर म्हटलं असं बोलला मला खावंच वाटाले. पण साहेब दुर्गंधी आहे म्हटलं, त्या धंद्याची दुर्गंधी नाही. शनिवारचा आज बाजार आहे, सगळे शेतकरी सगळे इसकटून जातात. ते काम नगरपालिकेचं आहे, कर भरतात ते. नगरपालिका गेल्या 25 वर्षामध्ये ती घाण उचलायला तयार नाही. आणि मग कलेक्टरना पटलं, ऑर्डर केली कत्तलखाना तसाच ठेवा, घाण उचला. 15 दिवस साहेब घाण उचलायचं चाललं होतं. उगाच काय तर मुद्दा करतात आणि अंगावर येतात. म्हटलं एकटा त्यात म्हटलं आमची तब्येत ढासळत चालली आहे. अन्नाईवाळी उठा, वजन किती आहे? 125. काय तुला झालंय म्हटलं? 125 किलोचा गडी 24 तास मटणात तुडवतोय म्हटलं मटण. 125 किलोचा. सनातनावळे उठा म्हटलं, किती वजन? 110. तुम्हाला काय झालंय म्हटलं? त्या एरियात राहिल्यामुळे जरा तब्येत चांगली आहे म्हटलं तुमची. आणि म्हणून म्हणतोय आम्ही गोवंश हत्याबंदी हा विषय आमच्या जीवन मरणाचा विषय त्यांनी घेतलाय. आम्हाला ते खायला पाहिजे. गाय नाही खाणार, म्हस का रवालायचा तुम्ही? बैल का रवालायचा तुम्ही? का बैल तुझा बा आहे? ते तर डिक्लेअर कर की. गाय आहे तर बैल कोण आहे? बा आहे. आणि बा झेपल का तुला? काय रावलंय हे गाणं, विचित्र आहे राव. बा सुटला तर काय होईल? गोवंश हत्या बंदीच्या संदर्भातला कुठला जनावर कापायचं ना कायचं ह्याचं डिक्लेरेशन कलेक्टरनं करायला पाहिजे. आणि एखादा कसाब सापडलाच मटणा सकाट तर त्याला अटक करायची नाही लगेच. आमचा ठराव आहे का? अरे ते कशाचं मटण याची टेस्ट तर करा की. मध्ये कुत्री शिल्लक नाहीत सांगलीत. त्या कोरोनाच्या काळात गुमानच मटण आहे, कुत्रीच गेलीत, गायब झाली सगळी. टेस्ट करा की ते कशाचं मटण आहे. टेस्ट करण्याच्या अगोदरच पोलीस त्यांना अटक करतात. आणि मग एवढं दिलं पाहिजे, बरोबर ना साहेब? एवढं दिलं की म्हणतात न्या जावा. तिथं आई वाटवत नाही. त्या खोताला धक्काबुक्की झाली. काय विषय होता खोतांचा? जी जनावर जप्त केली कोर्टाच्या वतीने तो माल पुन्हा परत दिला पाहिजे. तर सोनं जप्त केलं, निकाल माझ्या सरकारला, तर ते सोनं मला परत आलं पाहिजे. ते खोत त्या एरियामध्ये गेले, जनावरच नाहीत, कोणी खाल्ली? तेवढं बोलल्यावर त्याला धक्काबुक्की झाली. म्हणून आम्ही म्हणतोय गोवंश हत्या बंदीचा कायदा रद्द झाला पाहिजे. गोवंश हत्या बंदीच्या नावाखाली जी व्यापाराची लूट होत आहे त्यांना शासनाने आळा घातला पाहिजे. घातला पाहिजे का नाही? नाहीतर आम्ही आळा घालू. आमच्याकडे पण आहे आचार आळा घालायला. बघाच आम्ही गप बसतोय म्हणून मार खातोय. दुसरा आमचा ठराव आहे, गोवंश हत्या बंदीच्या संदर्भात पोलीस स्टेशनात केस आल्यास संबंधित पोलिसांनी त्यांची शहानिशा करूनच कारवाई केली पाहिजे. म्हणजे गोरक्षक व्यापाऱ्यांना त्रास देतात त्यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे पोलिसाचं कलम लय बेकार आहे. खरंच आहे, पोलिसांना काय समजतच नाही कोण चोर आणि कोण शिरजोर. हे गोड सांगतो पोलिसांच्यावर, तसा कारभार चाललाय पोलिसांचा. अमेरिकेचे, जपानचे, भारताचे पोलीस अधिकारी जमले होते. चर्चा काय? आमचं खातं चांगलं, आमचं खातं चांगलं, आमचं खातं चांगलं, नुसतं खातं चांगलं. अरे मला कसं ते ओळखायचं खातं चांगलं? अजिंक्य हे महत्वाचं आहे. मग ठरलं कोल्हा पकडायचा, लाल पट्टा बांधायचा, जंगलात सोडायचं. जो कोण जाईल त्या देशानं 2 तासात कोल्हा आणायचं. ठरलं, कोल्हा सोडलं. अमेरिकेचा 2 ते 3 तासात कोल्हा आणलं. जपान आत गेला, त्यांचे पोलीस
3 ते 4 तासात कोल्हा आणलं. नंबर लागला भारताच्या पोलिसांचा. 1 तास झाला, 2 तास झालं, रात्र झाली, पण कोल्ह काय परत येईना. ते 2 देश म्हटले राहू दे कोल्ह, गडी तर कुठे बघायला जाऊया. आत गेले तर आवाज आला धाड धाड धाड. म्हटलं काय चाललंय बघताय तर ह्यांना कोल्ह सापडलं नाही. ह्याने अस्वाल पकडलंय आणि टांगलंय आणि दणक दिल्यात म्हण कोल्ह म्हण कोल्ह म्हण कोल्ह. या असं गडी आम्हाला मारायला, कोल्ह राहिलं बाजूलाच. असलं गणित चाललंय सगळं. सूर्यवंशीला मारला का नाही? परभणीमध्ये सूर्यवंशीला मारलं पोलीस स्टेशन मध्ये. खरं कोल्ह ह्यांना सापडत नाहीत आणि म्हणून पोलिसांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. मटण कशाचं आहे याचं टेस्ट करता येते. ते टेस्ट जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत केस दाखल करायची नाही. हा कायदा त्यांनी केला पाहिजे. कत्तलखाने वस्त्यांचे व्यापारी, कत्तलखाने व त्यांचे व्यापारी, जनावरांच्या बाजारांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे. जनावरांचे बाजार बंद पडत चाललेत. अरे व्यापाऱ्याचा प्रश्न आहे का? शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो. एखादा घाकर जनावर झालं तर शेतकरी विकतो, 4 पैसे त्याच्यात जादा घालतो. नवीन तांड जनावर घेऊन शेती करतो तो शेतकरी अस्वस्थ आहे. म्हणून आम्ही हे ठराव केला आहे. त्याला सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये संमती द्या. प्रत्येक गाव शहर ठिकाणी ख्रिश्चन व मुस्लिम यांना स्वतंत्र सुसज्ज दफनभूमी याची सोय केली पाहिजे. अजिंक्य भैया, मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना दफनभूमी दिल्या सांगलीत दिल्या का नाही? कुठे घाबरेल? आणि इथं नितीन शिंदे आडवायला लागलाय का? मी नितीन शिंदेला सांगतोय तुझ्या बॉडी एवढे आमच्या मांडे आहेत, तुम्ही आमच्या आडवं यायचं नाही. जाहीर बोलतोय मी. आम्हाला स्मशानभूमी सुद्धा साहेब दिना झाल्या, तिथं मंजूर झालंय, नगरपालिकेनं साईन केल्या, पण तिथं आडवं या लागल्यात. त्या दफनभूमी प्रत्येक शहरामध्ये खेड्यापाड्यावर मिळाले पाहिजे. अजिंक्य भैयासाठी टाळ्या वाजवा. सिंदखेड गाव होतं, त्या सिंदखेड गावामध्ये 12 तास मांगाच्या पोराचं प्रेत स्मशानभूमीमध्ये येऊन दिलं नाही. बरोबर का नाही? अजिंक्य त्यांची टीम गेली आणि मग त्या पोराला स्मशानभूमी मिळाला. का हो, स्मशानभूमी आम्हाला देणं झालायचा, कसं राव तुझ्या धर्मात. आणि म्हणून दफनभूमी सुद्धा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. ख्रिश्चन चर्चसाठी व मुस्लिम मस्जिदीसाठी शासनाने जागा देऊन जागेवर चर्च व मस्जिदची उभारणी शासनाच्या पैशातून केली पाहिजे. केली पाहिजे का नाही? जे लोक धार्मिक दृष्ट्या द्वेषापोटी चर्च व मस्जिदवर हल्ले करतात किंवा हल्ल्याची भाषा करतात किंवा त्यांच्या धर्मगुरूंना मारण्याच्या संदर्भात बक्षीस जाहीर करतात, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. टाळ्या वाजवा. मुस्लिमांच्या मस्जिदीवर असणारे भोंगे त्यांच्या भावनेचा विषय आहे. चांगला ऐकायला मिळते भोंग्याने, जरा कान चांगले. बरोबर नाही? मुस्लिमांच्या मस्जिदीवर असणारे भोंगे ते त्यांच्या भावनेचा विषय आहे. त्यामध्ये कोणी अडथळा करू नये. जर कोणी अडथळा केल्यास, धार्मिक भावना दुखावल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, ही ह्या परिषदेची मागणी आहे. ख्रिश्चन धर्मगुरू व मुस्लिम धर्मगुरूवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे तात्काळ काढून घेण्यात यावेत. टाळ्या वाजवा. जो देश धर्मनिरपेक्ष आहे तो भारत, त्याचे भान ठेवून घटनाकारांनी प्रत्येक धर्माला घटनेच्या माध्यमातून आपल्या धर्माचा प्रसार प्रचार करण्याचं स्वातंत्र्य दिले आहे. असे स्वातंत्र्याची मान्यता ही परिषद सगळ्या धर्मियांना देत आहे. एवढं सांगतो माझं बांबलेलं भाषण पुरतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.